लाईफ मध्ये लव नावाचा टाइमपास पाहिजे. आई बाबा आणि साई बाबाची शपथ, नाही त्या शाकालच्या पोरीला त्याच्या नाकावर टिचून पटवली ना तर नावाचा दगडू परब नाही आपण. आज टाइमपास 2 ची सगळी टीम एकत्र आली आहे आणि वेसल चालू आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण आधीच शूटिंगच्या आधीच जर रिहर्सल केल्या, एकमेकांना अंडरस्टँड करून घेतलं आणि तुमचा बोलायचा टोन काय असेल, त्याचा टेम्पो किती असेल, त्याचं आपण आधीपासूनच अंडरस्टँड केलं तर शूटिंगला खूप इझी होतं. चंदा तुझ्या डोक्यात काय वल्लभोंबील भरलेत काय? तर त्याचं गोडवा, भाषेचा पण गोडवा आहे ना. तुझ्या डोक्यात काय वल्लभोंबील भरले काय? फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. म्हणजे प्राजक्ता वहिनीकडे पोचायचा मार्ग चमकदार आहे. चला फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू. प्राजक्ता लिली छान किती दिसते. टाइमपासला जेव्हा मी रिडिंगला बसलेलो त्याच्यापेक्षा डबल धमाल आता टीपी टूला येते, कारण खूप तगडे तगडे ॲक्टर्स आहेत आणि त्याच्यात मी आहे आणि त्यात मला छोटासा रोल आहे. आज भी उसे लगता होगा मेरे छोटे मोठे दगडू आएंगे. छान किती दिसते फुलपाखरू. एक तर कधीपासून हॉर्न वाजवते तरी सुद्धा समोर नाही येऊन गाडी ठोकली. मी सॉरी म्हणते तर मलाच बोलताय तुम्ही. हा टाइमपासची शूटिंग दिवस मला वाटतं रिअली सगळं टाइमपासच होणार असं वाटतं. त्यामुळे देवी भद्रकालीच्या कृपेने पारावर गावात सादर करतो. तुझी कोण काय ना आम्ही सगळी टीम मिळून परत एकदा टाइमपास करणार आहोत आणि टाइमपास करत करत परत टाइमपास करू. आज टीपी टूचा पहिला दिवस आहे आणि आम्ही मालवणला शूट करतो आणि पहिला दिवस असल्यामुळे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज व्हायलाच वेळ लागतो. पण फायनली वेळेवरती म्हणजे ऑन टाईम शूट चालू झालं 7 वाजता. कारण 7 वाजून 5 मिनिटांनी सनराईज होता आणि सनराईज बरोबर माधवरावची एंट्री आम्हाला घ्यायची होती आणि ऑन टाईम 7 वाजून 5 मिनिटांची एंट्री आम्ही भेटली. त्यामुळे मला प्रचंड आनंद होतो. नमस्कार, मी वैभव मांगले आणि टाइमपास 1 मधला शाकाल. टाइमपासने मला माझ्या आयुष्यात खूप दिलं भरभरून. मला म्हणजे एक सिनेमा जसा आपल्या नावावर जोडला जावा असं वाटतं. ज्या सिनेमातले त्या सिनेमातलं कॅरेक्टर, त्या सिनेमातले डायलॉग लोकांच्या तोंडी असावं असं वाटतं. ते मला वाटतं टाइमपासच्या निमित्तानं झालं. गाव में नया है यह, क्या नया है यहाँ? देखो भैया साहब, मैं अभी सीधे मुद्दे को हाथ घाल के तेरे से बात करता है. कोकण में रेलवे आ गई है इसका मतलब ये नहीं है आप लोग डब्बे में घुस घुस के वाट मिळेल तिकडे घुसाघुशी करो. आज लिहिल्याप्रमाणे सीन नंबर 22 शूट झाला. बापरे, मांगलीच्या डोळ्यात खूपच साबण गेला होता. म्हणजे टेक करताना मला कळत होतं की तो असं करून रिॲक्ट करायचा प्रयत्न करत होता, पण
सुरुवातीला खूप साबण वगैरे गेला तर पण मस्त मजा आली टेक करायला. थोडंसं असे अँझायटी आहे आतमध्ये की आता होतं आहे एक 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 गोष्ट होते आहे आणि मस्त रंगत चाललंय, छान स्मूथ चाललंय शूटिंग. तसा तुमचा आणि माझा प्रश्न एकच आहे. आयटम तुम्ही आबा तुम्हीही भाबा ॲटॉमिक मध्ये होतात असे कळाले. आज आम्ही दिवसभर जे प्राजक्ताचं घर आहे तिथे आम्ही आहोत. एक मुणगी नावाचं गाव आहे कुडाळजवळ, अत्यंत सुंदर असं लोकेशन आहे. आणि खूप गंमत येते कारण आम्ही एका मस्त छानपैकी वाडीमध्ये आहोत आणि क्लायमेट खूप इथे असं थंड आहे आज आणि मजा येते कारण सगळे एन्जॉय करत आहेत. आम्ही एक सीन करत होतो, नदीतला सीन होता त्या. आम्ही नदीमध्ये 4 जण आम्ही त्या नदीत अर्धे गेलेलो आहोत आतमध्ये आणि सकाळी 9ची वगैरे ती वेळ होती आणि थंडी मजबूत कुडाळमध्ये. त्या थंडीमध्ये आम्ही त्या नदीत उतरलो असे थरथरत होतो आणि थोड्या वेळानंतर त्या नदीमध्ये एक एवढासा छोटासा असा साप कम गांडूळ वगैरे असेल तो काय होता ते कळलं नाही पण त्याचं तोंड असं एवढं त्या गोल्डफिश सारखं होतं की तो जवळपास आमचं पापी घेत होता आमची असं येऊन पाठीला पायाला कुठे तो काहीतरी टच करतोय. मग काय टच होतं म्हणून बघितलं तर तो वर आला असा वळवळत आणि जवळपास आम्ही घाबरलो. खूप मजा येते प्राजू करायला, प्राजक्ता करायला. असोसिएशन खूप वेगळं आहे कारण केतकी आणि मी एकत्र आम्ही 10 वर्ष ही फिल्म केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता ती माझं लहानपण मी तिचं मोठेपण असं एक कॉम्बिनेशन आलं. आता मी इकडे माझ्या लग्न होतंय आणि हे मला फार छान वाटते कारण मी फार जास्ती छान सुंदर दिसते. परवा, काल आणि आज हॅट्स ऑफ टू प्रिया. ती 3 दिवस सलग शूट करते. सीन्स आणि हेवी सीन्स, मोठे मोठे सीन्स, इमोशनली ड्रेन्ड आउट करणारे सीन्स. टीम खूप छान आहे, धमाल आहे. सतत काहीतरी जे करत असतो त्याच्यावर ते हसून वाटलं. मला प्राजक्ता प्ले करायला किंवा टाइमपास 2 या एका खूप मोठ्या आणि सक्सेसफुल येट व्हेरी फॅमिली प्रोजेक्टचा भागाला पोहोचायला. रवीबरोबर काम करताना एक खूप मला मजा येते कारण रवी जाधव मला कम्प्लिटली फ्रीडम देतो काम करताना. त्यामुळे खूप एक तो जो माझ्यावरती एक विश्वास, एक ट्रस्ट आपल्याला तो जो काही आपल्यावरती एक विश्वास दाखवतो त्यामुळे आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते आणि त्याच रिस्पॉन्सिबिलिटी खातर आपण एक खूप प्रामाणिकपणे आणि खूप जेन्युअनली, डिवोटेडली म्हणा किंवा पॅशनेटली म्हणा आपण एक आपल्याला झोकून देतो कामामध्ये. मला एक बरं वाटतं की आम्ही जे कॅरेक्टर आहोत सगळे, मलेरिया, दगडू, परत युवक भारती आणि कोंबडा, म्हणजे हे 4 जण आधीपासून एकत्र कामं केलेली आहेत. त्यामुळे ना ते ट्युनिंग झालेलं आहे सगळ्यांचं, 4 जणांचं. आणखीन खूप 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 छान सपोर्ट मिळतं सगळ्यांचा. अरे तू कर्टन अरे प्राचा,
आंधळ्या राजा इथे चिमटा गुन्हा काढतात विचार ना आंधळा चिमटा काढल्यावर आंधळेला पण कळलेलं पण कुठं आहे चिकना आंधळा कुठं आहे तो चिकना काय गाणं उचल ताजा ताजा चिकना चिकना वावरा माझा ओके आणि अशा रीतीने गणपती बाप्पा